पुढची बातमी आहे सह्याद्रीमध्ये। इथे जोरदार पाऊस झाला त्यामुळे जुन्नर तालुक्यामध्ये वडस धरण पूर्ण क्षमतेने भरलं। 1.17 टीएमसी क्षमतेचं हे धरण आता ओव्हरफ्लो झालंय, त्यामुळे जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यामध्ये शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटायला मदत होणार आहे। उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळालाय। उत्तर पुणे जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे कुकडी प्रकल्पातील वडस धरण जे आहे हे पूर्ण क्षमतेने भरलंय, ओव्हरफ्लो झालंय। आपण या ठिकाणी पाहू शकता कुकडी प्रकल्पातील हे वडस धरण आहे। 1.17 टीएमसी क्षमता असलेल्या हे वडस धरण यावर्षी खरं तर पहिल्याच पावसामध्ये ओव्हरफ्लो झालंय। गेल्या वर्षी पावसाळा लवकर सुरू झाला होता, त्यामुळे वडस धरण जे आहे हे जून महिन्यामध्येच भरलं होतं। मात्र यावर्षी पावसाला जरी उशीर झाला असला तरी पहिल्याच पावसामध्ये वडस धरण ओव्हरफ्लो झाल्याने शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी आनंदाचं वातावरण आहे। वडस धरणाचा जर विचार केला तर वडस धरणावरती जुन्नर तालुका आणि आंबेगाव तालुक्यातील काही भाग जो आहे हा शेती सिंचनासाठी अवलंबून आहे। यावर्षी पाऊस उशिरा झाल्यामुळे पावसाळा उशिरा सुरू झाला। Decathlon brings you the soul of sports. Shoes made for every move, every sport. पूर्ण हवा होता, मुलगा हवा याच हेतून मुलगीला मारून टाकल्या अशा पद्धतीचा आरोप आहे तो ते करतायत। अर्थात आता पोलीस या तपासामध्ये नेमकं काय पुढे आणतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाटील, ज्ञानेश्वर साळुंखे, न्यूज 18 मराठी, राजारामपुरी, कोल्हापूर। पुढची बातमी आहे सह्याद्रीमध्ये। इथे जोरदार पाऊस झाला त्यामुळे जुन्नर तालुक्यामध्ये वडस धरण पूर्ण क्षमतेने भरलं। 1.17 टीएमसी क्षमतेचं हे धरण आता ओव्हरफ्लो झालंय, त्यामुळे जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यामध्ये शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटायला मदत होणार आहे। उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा मिळालाय। उत्तर पुणे जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे कुकडी प्रकल्पातील वडस धरण जे आहे हे पूर्ण क्षमतेने भरलंय, ओव्हरफ्लो झालंय। आपण या ठिकाणी पाहू शकता कुकडी प्रकल्पातील हे वडस धरण आहे। 1.17 टीएमसी क्षमता असलेल्या हे वडस धरण यावर्षी खरं तर पहिल्याच पावसामध्ये ओव्हरफ्लो झालंय। गेल्या वर्षी पावसाळा लवकर सुरू झाला होता, त्यामुळे वडस धरण जे आहे हे जून महिन्यामध्येच भरलं होतं। मात्र यावर्षी पावसाला जरी उशीर झाला असला तरी पहिल्याच पावसामध्ये वडस धरण ओव्हरफ्लो झाल्याने शेतकऱ्यांमध्ये कुठेतरी आनंदाचं वातावरण आहे। वडस धरणाचा जर विचार केला तर वडस धरणावरती जुन्नर तालुका आणि आंबेगाव तालुक्यातील काही भाग जो आहे हा शेती सिंचनासाठी अवलंबून आहे। यावर्षी पाऊस उशिरा झाल्यामुळे पावसाळा उशिरा सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांची पिके कुठेतरी करपू लागली होती आणि वडस धरणातलं पाणी हे सुद्धा पूर्ण संपलेलं होतं। त्यामुळे आता पाऊस उशिरा सुरू झाला असला तरी पहिल्याच पावसामध्ये वडस धरण भरलं असल्यामुळे या वडस धरणावरती अवलंबून असणाऱ्या जुन्नर तालुका आणि आंबेगाव तालुक्यातील जी गावं आहेत त्यांचा शेती सिंचनाचा आणि पिण्याचा पाण्याचा जो प्रश्न आहे हा प्रश्न या ठिकाणी निकाली निघलाय। त्याचबरोबर कुकडी प्रकल्पातील पूर्ण क्षमतेने भरणारं हे पहिलं धरण आहे। इतर धरणं भरण्यासाठी मात्र अजून मोठ्या क्षमतेने पाऊस होणं गरजेचं आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 मराठी, वडस, पुणे।